उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेनंतर आता भाजपकडून जे आहे आता जन की बात हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। अजित पवारांच्या कार्यक्रमाला उत्तर म्हणून या ठिकाणी हे चिंचवड विधानसभामध्ये जन की बात हा कार्यक्रम तर सुरू नाही आहे का, याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप आहेत। कालच अजित पवारांचा कार्यक्रम झाला, आज तुम्ही जन की बात त्यांचा जनसंवाद काय नक्की चाललंय काय? नाही, हा माझा तुम्ही पाहिला असेल तर आमदार झाल्यानंतर हा जवळपास 13वा 14वा कार्यक्रम आहे आणि अशा याच्यामध्ये हा योगायोग आहे फक्त। आणि मी दर 15 दिवसानंतर प्रत्येक प्रभागामध्ये एक हा आमदार आपल्या दारी अभियान असायचा, तो जन की बात आता केलेला आहे। हा बाकी काही नाही आहे आणि जे रुटीन आहे लोकांच्या, आज प्रशासन असल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे लोकांच्या अडचणी खूप आहेत आणि आता पाहतोय मी सकाळपासून लोकांच्या अडचणी इथे सोडवतोय। तर प्रशासनाच्या म्हणजे महापालिकेच्या लेवलच्या ज्या अडचणी आहेत की नगरसेवक नसल्यामुळे ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय। इथून मागचा तुमचा कार्यक्रम पाहिला तर तो आमदार आपल्या दारीचा होता, आता हे जन की बात वरून काय वेगळ्या सूचना आल्यात का वरिष्ठ पातळीवरून? नाही, वरिष्ठ पातळीवरनं अशा काही सूचना येत नसतात। भारतीय जनता पार्टी ही म्हणजे 24/7 ही काम करत असते आणि जरी नावात बदल झाला असेल तरी अशा काही सूचना वगैरे काही नाही आहेत। पूर्वी ज्या पद्धतीने आम्ही नागरिकांची कामं करायचो, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही दारात जायचो, तेच आता जन की बात येत। अजित पवारांना प्रत्युत्तर तर नाही जन की बात जसं आमचे मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान मन की बातच्या माध्यमातून लोकांच्या मनात काय आहे हे मन की बात जसं ओळखतात त्याच पद्धतीने आम्ही जन की बात केलंय की जनतेचं आवाज काय आहे। त्याच्यामुळे आमच्या मोदी साहेबांनी जसे मन की बात चालू केले तसं आम्ही जन की बात आहे। शहरात तर सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे की शंकर जगताप हे अजितदादांना शह देण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्या कार्यक्रमाला कुठेतरी उत्तर या जन की बात मधून देत आहेत। नाही, सर्वप्रथम अजितदादा हे मोठे नेते आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पालकमंत्री आहे आणि त्याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आम्ही महायुतीमध्ये आहे। त्याच्यामुळे असं कुणाला शह देण्यासाठी किंवा काही नाही, हे पूर्वनियोजित माझे कार्यक्रम आहेत, दादांच्या वेळेनुसार त्यांनी घेतलाय, असे कुठल्याही प्रकारचं शह वगैरे देण्याचा विषय नाही। महायुती, आता तुम्ही महायुतीचा विषय घेतला, शहरात काय परिस्थिती राहा आगामी महापालिका निवडणुकीत? जसे वरिष्ठांचे आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही काम करू। नक्कीच आपण पाहिलं तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जनसंवाद जो कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आला, त्यानंतर आज भाजपचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून जो आहे तो आता याच अजित पवारांच्या कार्यक्रमाला उत्तर तर नाही अशा प्रकारची चर्चा जी आहे आता शहरभर सुरू आहे। त्याच संदर्भात आता आपण पाहिलं तर या ठिकाणी शंकर जगतापांकडून हा कार्यक्रम जो आहे तो आता सुरू असलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।